21 तारीखला 21 ते 25 अशी आमची जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस 2026 असा आपला उद्याचा कार्यक्रम 5 दिवसाचा आहे आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सन्माननीय नारायणराव राणे साहेब, सन्माननीय खासदार साहेब, त्याचप्रमाणे नितेशजी राणे साहेब, माननीय पालकमंत्री येणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष सर्व उपस्थितीत आमचे असलेले स्थानिक आमदार निलेशजी राणे साहेब असतील, दीपकभाई केसरकर आणि इतर सर्व सन्माननीय आमदार यांना सन्मानाने त्यांना निमंत्रित केलेलं आहे. आणि ही प्रशासन आणि पदाधिकारी म्हणून एक चांगला असा सिंधू सरसचा कार्यक्रम उद्यापासून 26 तारीखपर्यंत चालणार आहे. तुम्हाला सर्वांना याची कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. मी सर्व जनतेला आवाहन करतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बचत गटांना आवाहन करतो की या सिंधू सरसच्या कार्यक्रमाला 5 दिवस चालणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवाला आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, जेणेकरून बचत गटांचं प्रोत्साहन वाढणं, बचत गटाचं उत्पन्न वाढणं, स्थानिक उत्पादन वाढ होणं आणि आपल्या होणारे बचत गटाची उत्पादनं ही त्यांना लोकांना कळावीत आणि जनतेला पण हा एक लोकोत्सव असल्यासारखा आहे, जो सोहळा आहे, त्याच्यात आपण सहभागी व्हावं. त्याच्यातल्या हा आपला जो आपण सिंधू सरस हा प्रोग्राम करतोय त्याच्यात सर्व आपण असलेलं प्रशासन आणि आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत आणि त्याच्यात यंदाच्या प्रोग्राममध्ये जे काय त्रुटी असतील किंवा काय असतील ते पुढच्या वर्षी भरून काढून त्याच्यापेक्षा चांगलं असं आम्ही सिंधू सरस प्रोग्राम पुढच्या वर्षी करणार आहोत. याच्यापूर्वी पण सिंधू सरस किंवा इतर जे प्रोग्राम झाले त्याच्यातनं आपल्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या बोलात आपण नवीन काहीतरी इथं प्रोजेक्ट ठेवलेले आहेत, यशोगाथा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातनं मग असेल गंगावणे साहेबांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, पाककला स्पर्धा ठेवलेली आहे, असे निर्णय प्रोग्राम पैठणी स्पर्धा दररोज ठेवलेल्या आहेत, कृषी मेळावा कृषी मेळावा ठेवलेला आहे, समय नृत्य ठेवलेला आहे, जेणेकरून जे आपले लोककला आहे ती लोकांना दिसावी आणि त्यांना पण प्रोत्साहन मिळावं म्हणून. तर मी सर्वांनाच आपल्या सिंधुदुर्ग जनतेला आपलं विनंती करतो की आपण याच्यात सहभागी व्हावं आणि या सिंधू सरस हा प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेला सहकार्य करावं.